ढग असूनही गरजेचं आहे. आता UV रेज हे ढगांमधून सुद्धा येत असतात आणि पिगमेंटेशन वाढवतात. त्यामुळे तुम्हाला जर पिंपल्स, पिगमेंटेशन, ॲक्ने मार्क्स किंवा कसलाही प्रॉब्लेम असू दे, तरीही तुम्हाला SPF अप्लाय करायचा आहे. कारण काय होणार आहे, जर तुम्ही SPF अप्लाय केलं तर तुमचे हे प्रॉब्लेम्स कमी होणार आहेत, जास्त वाढणार नाहीयेत. त्यासाठी तुम्हाला जेल बेस्ड सनस्क्रीन यूज करायचं आहे पावसाळ्यासाठी खास. तुम्हाला सनस्क्रीन जरी तुम्ही घरात असाल तरी तुम्हाला सनस्क्रीन हे अप्लाय करायचंच आहे. त्यासाठी SPF 30 तुम्हाला यूज करायचं आहे. आणि जर तुम्ही बाहेर जात असाल, ऑफिसला जात असाल किंवा बाहेर कामानुसार जात असाल तर तुम्हाला SPF 50 PA++, UVA, UVB प्रोटेक्शन त्याच्यामध्ये असायला पाहिजे. हे सनस्क्रीन तुम्हाला लावायचं म्हणजे लावायचंच आहे. अगदी घरात असाल तरी मी भरपूर लोकांना बघते ते सनस्क्रीन वापरतच नाही किंवा ते लावताना खूपच कमी प्रमाणात लावतात. त्याच्यामुळे त्यांना सनस्क्रीनचा जो इफेक्ट असतो तो त्यांना मिळत नाही. त्याच्यामुळे सनस्क्रीन हे तुम्हाला लावायचं म्हणजे लावायचंच आहे. आणि तुम्ही एक वेळेस टोनर स्किप करू शकतात, पण मॉइश्चरायझर आणि सनस्क्रीन हे तुम्हाला बिलकुलही स्किप करायचं नाहीये. अगदी पावसाळा असला, ढग असले तरीही तुम्हाला सनस्क्रीन हे अप्लाय करायचंच आहे. आणि त्याच्यासाठी मी तुम्हाला एकदम चांगलं सनस्क्रीन आहे ते तुम्हाला सजेस्ट करेल, जे की आहे डॉट अँड कीचं सनस्क्रीन. आणि ते कूलिंग सनस्क्रीन आहे आणि त्यासोबतच ते कॉम्बिनेशन आणि ऑइली स्किनसाठी एकदम छान आहे. किंवा बू बॉटॅनिकल्सचं एक सनस्क्रीन आहे. जर तुमची स्किन ड्राय असेल तर ते जरासं म्हणजे असं ग्लोईंग टाइप आहे आणि त्याच्याने फेस तुमचं थोडंसं ग्लोईंग दिसणार आहे. जर तुमची स्किन ड्राय असेल तर तुम्ही बू बॉटॅनिकल्सचं SPF 50 PA++चं सनस्क्रीन आहे ते यूज करू शकता. आणि अजून एक सनस्क्रीन आहे जे की आहे ॲक्वालॉजिकाचं. ॲक्वालॉजिकाचं जे सनस्क्रीन आहे तर ते सेम जसं डॉट अँड कीचं सनस्क्रीन आहे ना, सेम तसंच कन्सिस्टन्सीचं आहे. त्याच्यामुळे तुम्हाला तुमच्या बजेटनुसार तुम्ही सनस्क्रीन चूज करू शकता. हे जे मी तुम्हाला काही सनस्क्रीन सांगितले आहेत ते तुम्हाला व्हाईट कास्ट देत नाही आणि तुमची स्किन अशी डल किंवा काही अशी दिसत नाही त्याच्यामुळे तुम्ही हे सनस्क्रीन यूज करू शकता.